मित्रांनो, इंग्लिश बोलता यावं किंवा इंग्लिश समजावं हे आपल्या प्रत्येकाला वाटतं. आपण एखाद्या फंक्शनमध्ये गेलो जिथं लोकं इंग्लिश बोलत आहे किंवा इंटरव्ह्यूला गेलो जिथं आपल्याला इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर मग त्यावेळेस खूप जास्त गडबड होते आणि तेव्हा वाटतं की मला इंग्लिश येत असतं तर किती सोपं झालं असतं. पण आता इंग्लिश शिकायचं म्हणजे ते ग्रामर शिका आणि मग त्यानंतर थोडंसं तोडकं-मोडकं इंग्लिश आपल्याला येतं. मग ते खूप अवघड होऊन जातं. पण या व्हिडिओमध्ये अशा 3 सिंपल वेज शेअर करणार आहे जेणे की तुम्ही इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे शिकू शकाल. आणि हे तिन्ही मेथड मी स्वतः यूज केलेले आहे. सो मला माहिती आहे या तिन्ही मेथडचा यूज करून इंग्लिश शिकणं खूप जास्त सोपं होऊन जातं. सो आता कोणताही वेळ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, इंग्लिश शिकण्याच्या ज्या 3 मेथड्स आहेत त्या सांगण्याआधी या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि त्या म्हणजे इंग्लिश एक ग्लोबल लँग्वेज आहे. ती फक्त एक लँग्वेज आहे, जसं मराठी, उर्दू, हिंदी या सगळ्या लँग्वेज आहे. कम्युनिकेशन करण्याची एक लँग्वेज आहे जेणेकरून आपण आपल्याला जे वाटते ते दुसऱ्याला सांगू शकतो. एवढंच या इंग्लिश लँग्वेजचा उपयोग आहे. तर ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर इंग्लिश कोणाला दाखवण्यासाठी नका शिकू. इंग्लिश शिकलं म्हणजे खूप मोठा माणूस बनतो असं काही नाही आहे. अशी खूप लोक आहेत ज्यांना इंग्लिश नव्हते पण तरीही ते खूप मोठे बनले. तर इंग्लिश फक्त स्टाईल मारायला किंवा लोकांना दाखवायला नका शिकू. ॲक्च्युली तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे यासाठी शिका. आणि हे जर तुमचे रिझन असतील तरच पुढचा व्हिडिओ बघा, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. आणि अजून एक एक्स्ट्रा गोष्ट सांगतो, ती म्हणजे फॉरगेट अबाउट ग्रामर. ग्रामर विसरून जा. इंग्लिश शिकायचं म्हणजे हे ग्रामर शिकलं पाहिजे गरजेचं नाही आहे. तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यानंतर हळूहळू तुम्ही आपाप इम्प्रूव्ह करायला लागता, आपाप आपल्याला इंग्लिश बोलता येते. तर आपल्या मेथड्सकडे जाऊया आता. तर पहिली जी मेथड आहे ती म्हणजे वॉच इंग्लिश मूव्हीज. बघा, जेव्हा मला इंग्लिश शिकायचं होतं ना तेव्हा मी काय केलं, इंग्लिश मूव्हीज बघायला सुरुवात केली. आता का? कारण की इंग्लिश मूव्हीच्या खाली तुम्ही एक सबटायटल बघू शकता. सो जेव्हा आपण मूव्ही बघतो तो काय बोलतोय आणि जेव्हा सबटायटल बघतो तेव्हा आपल्याला समजायला सुरुवात होते की तो नेमकी काय बोलतोय. कारण की मूवीमध्ये सीन्स असतात, बरोबर. तो घरामध्ये आहे, तो हॉटेलमध्ये आहे, तो एखाद्या ॲक्शन सीनमध्ये आहे. मग तिथं काहीतरी बोलतो इंग्लिशमध्ये आणि मग तिथं काही सबटायटल चालू असतात. मग आपल्याला कळतं, अरे हे वाक्य आपण कुठं बोलायचे असतात. हे वाक्य आपण ॲंग्री असल्यावर बोलायचे की दुःखी असल्यावर बोलायचे. थोडं हळूहळू आपल्याला इंग्लिश समजायला लागतं. आणि जेव्हा सारखं ते आपल्या कानावर पडतं आपल्याला त्याची सवय होऊन जाते. तर मूव्हीज बघा म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही फेवरेट मूव्हीज बघू शकता. जसं मी बघायचो मार्वलच्या मूव्हीज, माझ्या फेवरेट मूव्हीज आहे. सो त्या मूव्हीज मी बघायचो, ते पण इंग्लिशमध्ये. सो फेवरेट आहे त्यामुळं बघूशी पण वाटायचं आणि इंग्लिश पण शिकायचं, हे दोन्ही गोष्टी होऊन जातात. दुसरी मेथड म्हणजे स्वतःशी इंग्लिशमध्ये बोला. बघा, आपण म्हणतो ना सेल्फ टॉक करा, सेल्फ टॉक करा. आपण स्वतःशी कसं बोलतो मित्रांनो? स्वतःच्या मनात जे विचार येतात ते कसे असतात? मराठीमध्ये, हिंदीमध्ये. कुठे आपण स्वतःशी बोलायला जरी लागलो तरी मराठीमध्ये किंवा मोस्टली लोक हिंदीमध्ये सुद्धा बोलतात. सो मग त्यामुळे काय होतं, ब्रेनला सवय होऊन जाते. हिंदी, मराठी या गोष्टींची एकदम प्रॉपर सवय होऊन जाते. अवघड नाही वाटत. पण जेव्हा इंग्लिश शिकायचं असतं तेव्हा आपण काय करतो की आपल्याला मराठीमधून इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट करावं लागतं. बघा, जेव्हा तुम्हाला काहीतरी बोलायचं इंग्लिशमध्ये आणि मी हे जे बोलते मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, जेव्हा मला इंग्लिश येत नव्हती तेव्हा मला काय करायला लागायचं, ट्रान्सलेट करायला लागायचं. मग मी अडखळायचो, मला बोलता नव्हते. पण जेव्हा मी स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, कसंही असो, तोडकं-मोडकं का असो ना, मला कॉन्फिडन्स यायला लागला. मला ते वर्ड्स एकदम सोपे वाटायला लागले, रिपिटेटिव्ह वाटायला लागले. सो इंग्लिश बोलणं खूप जास्त सोपं होऊन गेलं. आणि इंग्लिशमध्ये सेल्फ टॉक करण्याचा सर्वात जास्त मोठा फायदा म्हणजे की थोडंसं ऑकवर्ड नाही वाटत. असं नाही वाटत की मी चुकतोय का नाही, काय फरक पडतो, मी स्वतःशीच बोलतोय ना. चुकलो तरी कोणाला कळणार आहे. आणि तिसरी मेथड जेणेकरून इंग्लिश शिकू शकता तुम्ही, ती म्हणजे फाइंड अ पार्टनर. असं कोणतंही शोधा जे तुमच्याशी इंग्लिश बोलेल, इंग्लिशमध्ये बोलेल, तुम्ही त्याच्याशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू शकाल. जर ही पद्धत यूज केली तर खूप सोपं होऊन जातं इंग्लिश शिकणं. पण आता खूप जणांचा प्रॉब्लेम असतो, ते म्हणतात की माझ्या मित्रांनाच इंग्लिश येत नाही, मी त्यांच्याकडे जाऊन इंग्लिशमध्ये काय बोलू, ते तर माझे हसता. ते म्हणतात, अरे काय करतोय काय नाही. मग तुम्ही आजकालच्या टेक्नॉलॉजीचा यूज करा. बघा, ChatGPTचा तुम्ही यूज करू शकता. त्यावर जा तुम्ही, त्यावर त्याला सांगा की मला इंग्लिश शिकायचं आहे, सो स्पीक विथ मी इन इंग्लिश. किंवा खूप सारे AI टूल्स आहे जे तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलतात आणि तुम्ही जे बोलताय त्याला करेक्ट करून सांगता की बघ, हे इथं चुकलं तुझं, हे इथं असं नाही बोलायचं, हे इथं असं बोलायचं असतं. सो अशा प्रकारे तुम्ही ॲप्सचा यूज करून किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करू शकता. सो या तिन्ही मेथड जर तुम्ही यूज केल्या तर मी गॅरंटी देऊ शकतो की इंग्लिश शिकणं तुमच्यासाठी खूप जास्त सोपं जाईल. आणि अजून एक गोष्ट खूप जास्त सोपी आहे, ती म्हणजे या व्हिडिओला लाईक करणं, व्हिडिओला शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं. 1 मिनिटंसुद्धा लागत नाही. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.